लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या 2 जानेवारीच्या भागात पार्थ शनायाला घेऊन ज्यावेळी कन्स्ट्रक्शन साईट दाखवत असतो, नेमकं त्याच वेळेस शनायाच्या डोक्यात मोठी काठी पडणार इतक्यात पार्थ तिला आपल्याकडे खेचतो आणि नेमके दोघेही खालती पडतात. तेव्हा पार्थ खालती पडलेला असतो आणि नेमकी शनाया त्याच्या अंगावरती असते. त्यावरती तिथे आता शनाया विचार करते, प्रेमात पडणं नक्की काय असतं ते आत्ता कळतं आहे मला पार्थ, आणि लवकरच माझ्या प्रेमाची भुरळ मी तुला घालेनच. तर शनायाचं लॉकेट जे असतं ते पार्थच्या शर्टच्या कुंडीत अडकलेलं असतं. ती कसं बसं तरी ते सोडवते आणि त्यानंतर पार्थ तिला पटकन उठायला सांगतो. पार्थ पटकन उठतो आणि तिला देखील उठवतो. आजूबाजूचे जे कामगार तिथे जमलेले असतात त्यांना पार्थ त्यांची कामं करायला सांगतो. पार्थला शनायाची काळजी वाटते आणि तो विचारतो की तुम्ही ठीक तर आहात ना? तेव्हा शनाया म्हणते की हो ठीक आहे. परंतु पार्थ तिला म्हणतो की नाही, तुम्ही ना टीटीचं इंजेक्शन घ्या किंवा तुम्ही चला माझ्यासोबत डॉक्टरकडे. तर इकडे जीवा काव्याला घेऊन आलेला असतो, कारण त्याने त्याच्या हृदयावरती तिचं नाव कोरलेलं असतं आणि आता प्रत्यक्षात त्याला तिथे टॅटू काढायचा असतो. तेव्हा काव्या थोडीशी घाबरलेली असते. काव्या जीवाला अडवण्याचाही प्रयत्न करते. ती म्हणते की हे सगळं माझ्यासाठी प्लीज करू नकोस ना. हे बघ, देव न करो आणि आपली जोडी जर नाही जमली तर, आपण नाही एकत्र आलो तर. तेव्हा जीवा तिला समजावतो की का डाऊट घेतेस? अगं, आपली जोडी त्या उपरवाल्याने बांधली आहे आणि आपण एकत्र नक्की येणार. आता हे सगळं काव्याला थोडं विचित्रच वाटत असतं. काव्या जीवाला समजावते की असली डायलॉगबाजी करू नकोस. तर जीवा म्हणतो की अगं, पार्थ दादा आणि नंदिनी ताईचं लग्न ठरलंच आहे ना, त्यानंतर आपलं लग्न होईलच की. असं जीवाने म्हणता क्षणी काव्या खूप वैतागते आणि ती जीवाला समजावते की हे बघ, तुला सेटल व्हायचं आहे, मला देखील माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे. हे सगळं घडायला खूप जास्त वेळ लागेल आणि तू जर तुझ्या हातावरती टॅटू गोंदवला आणि तो नेमकं जर कोणी पाहिला तर वाट लागेल. तर जीवा तिथे म्हणतो की वेडी आहेस का? अगं, दिल पे रिक राहू तेरा नाम. तेव्हा कुठे काव्याला कळतं की जीवा तर छातीवरती तिचं नाव कोरतोय. परंतु जीवाने काव्याचा नावाचा टॅटू काढायचा हे आता पक्कच ठरवलेलं असतं. तर तो म्हणतो की कोणी बघू दे, अगर मला दुखू देत, परंतु तुझ्या नावाचा टॅटू मी काढणार म्हणजे काढणारच. आणि तो टॅटू काढायला देखील आता सुरुवात करतो. टॅटू काढत असताना जीवाला खूप त्रास होत असतो, खूप दुखतही असतं. काव्याला खूप त्याची कळकळ वाटते आणि काव्या तिथे आता पटकन जीवाचा हात हातामध्ये घेते. ज्यावेळी काव्या असं वागते, नेमकं जीवाला आता खूप बरं वाटत असतं. तरी देखील टॅटू काढत असताना त्याला त्रास होतच असतो. तर काव्या आता खूप घाबरते आणि काळजीने जीवाला विचारते की बघू इकडे, अरे हे सगळं करायची काही गरज होती का जीवा? काव्यात ते आता जीवाने आपल्या हृदयावरती कोरलेल्या टॅटूवरती ती आता प्रेमाने फुंकर मारायला लागते. त्याच वेळेस जीवाला तिची भुरळ पडते आणि जीवा तिथे विचारतो की फक्त फुंकरच का? तेव्हा काव्या एकटक जीवाकडे पाहत असते आणि नेमकं जीवा ज्यावेळी काव्याला किस करायला जाणार तर काव्या जोराचा त्याला चिमटा काढते आणि त्याला म्हणते की तू कधी सुधारणारच नाही आहेस ना. आणि तिला आता जीवावरती खूप हसू येत असतं. तर इकडे भास्कर भोसले मात्र विक्रमच्या गळ्यातच पडलेले असतात, कारण ते सतत शनाया आणि पारच्या लग्नाचाच विचार करत असतात. त्यांनी विक्रमला बोलावून घेतलेलं असतं आणि त्यांना वाटतं की विक्रमचा निर्णय आता पक्का झाला असावा. तर विक्रम तिथे आता स्पष्टपणे भास्कर भोसले यांना सांगतो की हे बघा, तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा मी आदरच करतो, परंतु हे करणं शक्य नाही आहे. तेव्हा भास्कर भोसलेंना मोठा धक्काच बसतो. तर तिथे भास्कर भोसले विक्रमला विचारतात की तू नक्की विचार करूनच निर्णय घेतला आहेस ना? तर विक्रम तिथे सांगतो की तुमच्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव येण्यापूर्वीच माझ्या पार्थचं लग्न ठरलं आहे. भास्कर भोसले मुद्दामच विक्रमला विचारतात की नक्की मुलगी आहे तरी कोण? तर विक्रम तिथे सांगतो की आपल्या धनंजयची मोठी मुलगी नंदिनी आहे. तर ते विचारतात की परंतु हे सगळं कधी घडलं? तेव्हा विक्रम म्हणतो की तुमच्या पार्टीमध्येच घडलं. म्हणजे मला आणि मानिनीला तर मुलगी पसंत होती, परंतु त्याच पार्टीमध्ये त्या दोघांनी एकमेकांना पसंत केलं. आम्ही आता सगळी पुढची बोलणीही करून ठेवली आहेत. आता भास्कर भोसलेंना ते लग्न मान्यच नसतं, कारण त्यांना महत्त्वाचं असतं ते तिच्या मुलीचं सुख आणि म्हणूनच ते विक्रमला ऑफर देतात. ते म्हणतात की लग्न ठरलं आहे, फक्त झालं तर नाही आहे ना? बघ, आणखीनही विचार कर, नाही म्हणजे शनाया माझी एकुलती एक मुलगी आहे, एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीची एकुलती एक वारसदार.
तर विक्रमला पैशांची काहीच घेणं देणं नसतं. त्याला महत्त्वाची असते ती माणुसकी, जी की त्याने नंदिनीमध्ये पाहिलेली असते. आणि विक्रम तिथे त्यांना उत्तर देतो की वेळ ना थोडी मागे पुढे झाली. तुम्ही आधीच येऊन मला विचारलं असतं तर आपण काहीतरी बघितलं तरी असतं किंवा लग्न ठरवलंच असतं. भास्कर भोसले तरी देखील आता विक्रमला म्हणतात की हरकत नाही आहे, परंतु आपल्या माणसाने कसं असं चिकटून राहायला पाहिजे ना एकमेकांना. नाही म्हणजे कधी कोणाला कशाची गरज भासेल सांगता नाही येणार. आता तिथे विक्रमच्या लक्षात येतं की मुद्दाम ते भीती दाखवण्याचा प्रयत्न करतात. तर देखील विक्रम म्हणतो की मला माफ करा सर, परंतु तुम्हाला काय म्हणायचं आहे ते मला कळतं आहे, परंतु मी माझा निर्णय सध्या तरी नाही बदलू शकत. तर विक्रम तिथे आता हात जोडून भास्करला विनंती करतो की हे बघा, जे काही झालंय ते प्लीज तुम्ही मनावर घेऊ नका किंवा जे काही झालंय ते मनातही ठेवू नका. आणि तो निरोप घेतो. चिडलेले भास्कर भोसले तिथे आता चहाचा कप फोडतात आणि म्हणतात की मनात ठेवू नकोस म्हणून सांगतोयस का, आता बघ मी नक्की काय करतो. तर तिथे आता पार्थ नंदिनीच्या जुळत चाललेल्या या लग्नाने विक्रमचे आता खूपच जास्त शत्रू उभा राहिलेले असतात. एक तर त्याच्या दोन्ही बहिणी त्याच्या विरोधात उभे असतात आणि आता इकडून भास्कर भोसले देखील, आणि चौकडून आता त्याची कोंडी झालेली असते. तर इकडे पार्थला जशी कॉफी आवडते तशी कॉफी बनवण्याचा नंदिनी प्रयत्न करत असते, परंतु तिला आता कळत नसतं की नक्की कॉफी बनवायची कशी. नेमकं तिथे आरुषी येते आणि आरुषी आश्चर्यचकित होते. ती विचारते की ओ माय गॉड ताई, आणि चक्क तू कॉफी करतेस. तर नंदिनी तिच्या हातून कॉफीचा मग हिसकावून घेते. तर तिथे आता आरुषी नंदिनीला म्हणते की मी आणि काव्या म्हणत होतो की जिला कोफ्ते बनवता येतात तिला कॉफी बनवणं काही अवघड नाही आहे, परंतु तू नेहमीच म्हणायची ना. तर त्यावरती नंदिनी म्हणते की सोप्या गोष्टी अवघड होतात आणि अवघड गोष्टी सोप्या वाटतात. तिकडे नंदिनी कॉफी बनवण्याच्या प्रयत्नात असते. तर तोचपर्यंत पार्थला हवी तशी कॉफी रम्या त्याच्यासाठी घेऊन येते आणि रम्याला पाहता क्षणी पार्थला मोठा धक्का बसतो. तर पार्थ तिथे रम्याला म्हणतो की थँक्यू, म्हणजे काल जे घडलं ते मनात न ठेवता तुम्हाला हवी असणारी माझीवाली कॉफी माझ्यासाठी घेऊन आली. तर तिथे आता पार्थ तिचे आभार मानतो, परंतु रम्या पुन्हा पुन्हा तोच विषय उकरून काढते आणि ती म्हणते की आजपर्यंत तेच तर करत आले होते ना. तेव्हा पार्थ म्हणतो की प्लीज रम्या, आता तो विषय नको. आता रम्या पार्थकडे येते आणि त्याला विचारते की का नको आहे तो विषय. रम्या पार्थच्या प्रेमामध्ये पूर्ण वेडावलेली असते. तिने स्वतःला त्याच्या प्रेमातच झोकून दिलेलं असतं आणि पार्थला ती म्हणते की आजपर्यंत तुझ्या मनातली प्रत्येक गोष्ट मी ओळखली आणि तुला हवं असणारे प्रत्येक गोष्ट मी करत आले, परंतु त्यावेळी माझ्या मनात तुझ्याविषयी नक्की काय चाललंय ते साधं ओळखूही शकला नाहीस पार्थ. असं कसा आहेस रे तू. मी माझं अख्खं आयुष्य तुझ्या अवतीभोवती गुंफून टाकलं, परंतु तुला कधी कळलंच नाही. तुला कधी कळलं नाही आणि मला कधी सांगताही आलं नाही. असं म्हणत तिथे आता रम्या रडायला लागते. पार्थ आता इमोशनल होतो. खरं तर रम्या तिथे इमोशनल ब्लॅकमेलच करत असते त्याला, कारण पार्थ किती हळवाय हे तिला चांगलंच माहिती असतं. रडणाऱ्या रम्याला पार्थ पाहू शकत नसतो, म्हणून तो रम्याला म्हणतो की प्लीज असं रडू नकोस, मला खूपच वाईट वाटतंय. आता रम्या पुन्हा त्याचा गैरअर्थ काढते आणि ती पार्थला म्हणते की तुला वाईट वाटतंय म्हणजे तुझंही माझ्यावरती तितकंच प्रेम आहे पार्थ, ते तुला समजत नाही आहे. तेव्हा पार्थ तिला समजावतो की हे बघ रम्या, प्लीज तो विषय नको. नाही म्हणजे मी काय सांगतोय ते ऐक. तू माझ्या आत्याची मुलगी आहे म्हटल्यानंतर मला तुझ्याबद्दल तेवढं कन्सर्न वाटणं साहजिकच आहे. हे बघ, तुझ्याबद्दल माझ्या मनात कधी काही नव्हतं आणि कधी काही येणारही नाही. पार्थने स्पष्टपणे आपल्या मनातील भावना व्यक्त केलेल्या असतात आणि याचाच रम्याला मोठा धक्का बसतो की कोणी जबरदस्तीने आपल्यावरती प्रेम तरी नाही करू शकत. हे आता रम्याला समजून घ्यावंच लागणार असतं. तर इकडे नंदिनी मात्र फार गोंधळलेली असते. नक्की कॉफी कशी करायची आहे ते तिला कळत नसतं आणि त्यासाठी ती आरुषीची मदत मागते. तेव्हा आरुषी हसते आणि आरुषी नंदिनीला म्हणते की ठीक आहे, तुला जर डॅल्गोना कॉफी करायची असेल तर त्यासाठी फेस कमी लागेल. आणि दुसरी त्यावरती तिथे आता नंदिनी म्हणते की 1 मिनिट. तेव्हा नंदिनी तिच्या समोर हात जोडते आणि म्हणते की हे बाई, हे बघ, मला या सगळ्यात इतकं तरी काय काही कळत नाही आहे, मला साधी सिंपल कॉफी बनवायला शिकव. त्यावरती तिथे आरुषी म्हणते की कशाला काळजी करतेस, ए बंदी हाजीर आहे ना. तू मला सांग की तुला कसल्या प्रकारची कॉफी हवी आहे, मी देते ना बनवून. तेव्हा तिथे आता काव्या
आरुषी नंदिनीच्या हातून कॉफीचं मग घेते आणि म्हणते की अरे, ही तर सिनेमन कॉफी आहे. ही कॉफी कोणासाठी बनवतेस तू? तुला आवडते का? त्यावरती नंदिनी म्हणते की बाई, तुला माहिती आहे ना की मी टी पर्सन आहे, परंतु ही कॉफी पार्थ जिजूंना आवडते. त्यावरती आरुषी मुद्दाम आता नंदिनीला चिडवायला लागते. तर इकडे रम्या काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसते. ती पार्थच्या कडेच पडायला लागते. तर त्याच वेळेस नेमकं पार्थच्या हातून कॉफी त्याच्या चालू असणाऱ्या प्रोजेक्टवरती सांडते. आता पार्थला लक्षात येत नाही की त्याने टिश्यू कुठे ठेवला आहे. रम्या पटकन आपले डोळे पुसते आणि टिश्यू घेऊन येत ती त्या प्रोजेक्टवरती सांडलेली कॉफी पुसायला घेते. तेव्हा पार्थ तिचे आभार मानतो, परंतु रम्या त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि स्वतः चावून तो टिश्यू ज्यावेळी डस्टबिनमध्ये फेकणार तेव्हा रम्याला एक विचित्रच गोष्ट नजरेत पडते आणि पाहता क्षणी रम्याचा हार्ट ब्रेक होतो. रम्या तिथे पाहते तर रम्याने एवढं प्रेमाने दिलेला स्कार्फ त्या डस्टबिनमध्ये दिसतो आणि रम्याला मोठा धक्काच बसतो आणि ती पार्थला त्याचा जाब विचारते की माझ्या भावनाची तुझ्या लेखी काडीचीही किंमत नाही आहे. मी दिलेलं गिफ्ट तू कचऱ्याच्या डब्यात टाकलंस पार्थ. आता पार्थला तर काही कळतच नाही की रम्या नक्की कोणत्या गिफ्टबद्दल बोलते आणि पार्थने ते काही मुद्दाम केलेलं नसतं. तो विचार करत असताना चुकून त्याच्याकडून तो स्कार्फ डस्टबिनमध्ये पडतो. तर तिथे आता रम्या तो स्कार्फ उचलते आणि पार्थला दाखवते. तेव्हा पार्थलाही तितकाच मोठा धक्का बसतो. तर इकडे आरुषी नंदिनीला चिडवते आणि म्हणते की अच्छा, रोमॅन्स चाललाय का? त्यावरती नंदिनी म्हणते की रोमॅन्स वगैरे काही नाही हा. तुम्ही मुली पण ना आपलं मनमोकळेपणाने बोललं की लगेचच रोमॅन्स करताय असं बोलून मोकळंच होता. तर नंदिनी तिथे आता आरुषीलाच उलट उत्तर देते की अच्छा, म्हणजे आपल्या आवडीच्या माणसांसाठी जर आपण आवडीने एखादी गोष्ट शिकत असू आणि त्याचा तुम्हाला जर रोमॅन्स वाटत असेल तर सुरू आहे आमचा रोमॅन्स. त्यावरती आरुषी आता जोरजोराची हसायला लागते आणि नंदिनीने घट्ट मिठी मारत म्हणते की किती गोड आहेस यार ताई तू. तर नंदिनी म्हणते की परत ते जाऊ देत, परंतु ही कॉफी नक्की कशी बनवायची ते शिकव ना मला. तर त्यानंतर आरुषी तिथे नंदिनीला कॉफी शिकवते. ती म्हणते की यामध्ये दूध टाक आणि त्यानंतर सिनेमन जे आहे ते थोडंसं टाक. आता पार्थला हवी तशी कॉफी शिकण्याचा नंदिनी पूर्ण प्रयत्न करत असते. यातूनच आरुषीच्या लक्षात येतं की नंदिनी पार्थच्या प्रेमात पडले. तर आरुषी आता नंदिनीवरती खूप खुश होते आणि म्हणते की ताई, मी ना तुला लिहून देते की इथून पुढे पार्थ चिचूना तुझ्याच हातची कॉफी पिणार आहेत. असं म्हणत ती तेथून निघून जाते. ज्यावेळी नंदिनी त्या कॉफीचा सुवास घेते तेव्हा तिला ती कॉफी खूप जास्त आवडलेली असते. इकडे पार्थ मात्र रम्याचा झालेला गैरसमज दूर करण्यातच व्यस्त होतो. हे बघ, तिथे भांडण झाल्यानंतर मी ज्यावेळी रूममध्ये आलो तेव्हा रेस्टलेस होतो आणि मला खरंच माहीत नाही आहे की तो स्कार्फ नक्की त्या डस्टबिनमध्ये गेला तरी कसा. मला तुला दुखावण्याचा काही एक हेतू नव्हता. त्यावरती रम्या त्याला प्रश्न विचारते की मला स्वीकारण्याचा देखील कसलाच हेतू नव्हता ना. आता असं बोलून रम्या पार्थला पेचात टाकते. ती म्हणते की पार्थ, तू असा कधीच नव्हतास. लहानपणापासून तू मला जपायचास, किती माझी काळजी घ्यायचास, परंतु आता माझी आईची म्हणते ना तेच अगदी बरोबर वाटतंय. आता तिथे धक्क्याने पार्थ विचारतो की आत्या काय म्हणते? मामीनी तुझं मन बदललं आहे, म्हणूनच तुम्ही घरातले सर्वजण माझ्याशी असं वागताय. आता पार्थला मोठा धक्का बसतो आणि पार्थ चिडतो. जो पार्थ कधीशी मोठ्या आवाजाने देखील रम्याशी बोललेला नसतो तोच पार्थ तिला आता खडसावतो आणि म्हणतो की माझ्या आईने असं काहीच केलेलं नाही आहे. उगाच तिच्यावरती आरोप लावायचे नाही, कारण हे मला सहन नाही होणार. रम्याने तिथे आता खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. पार्थ तिला म्हणतो की उगाच या विषयावरती चर्चाच नको, सोड तो विषय. तेव्हा तिथे रम्या म्हणते की मी माझ्या बाजूने विषय केव्हाचाच सोडला आहे पार्थ, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर माझ्याशी लग्न नाही केलंस ना पार्थ, तर मी कधीच आयुष्यात लग्न करणार नाही. मी कायम अशीच राहील, बिन लग्नाची. पार्थला तिने आता मोठ्या धर्मसंकटातच अडकवलेलं असतं. एकतर पार्थला आधीच्याच रम्यासाठी खूप गिल्टी फील होत असतं. त्यातून आता रम्याचा हा धक्कादायक निर्णय पार्थसाठी खूपच मोठा झटका असतो. आता पार्थ तिला पुन्हा समजवायला जाणार तर रम्या तिथे आता त्याला गप्प बसायला सांगते आणि रागाने तेथून निघून जाते. पार्थला आता कळत नसतं की त्यांची समजूत घालावी तरी कशी, कारण पार्थला तर नंदिनीची भुरळ पडली आहे, परंतु रम्याची तर त्याच्यावरती जबरदस्ती चालू आहे. तर इकडे मंजुषा, मिथुन दोघेही पार्थ रम्याबद्दलच चर्चा करत असतात. तर मंजुषा तिथे मिथुनला म्हणते
की बडीशेपेसोबत जसं जेवण पचवता येतं तसंच काही गोष्टी देखील पचवता यायलाच हव्या आहेत. आणि तिथे आता मिथुनला लक्षात येतं, ती काय बोलण्याचा प्रयत्न करते. मिथुन म्हणतो की पार्थच्या जर मनात नाहीये तर उगाच जबरदस्ती तरी का करायची. वसुताईंनाच आता कळायला हवं. तेव्हा मंजुषा म्हणते की हेच तुम्ही ना अगदी बरोबर चुकीच्या व्यक्तीच्या बाजूने बोलताय. हे बघा, आपल्याकडे आत्याच्या मुली मामाच्या मुलाला देण्याची रीत आहे आणि जसं वसुताईच्या मनात रम्यासाठी पार्थ आहे ना, तसंच माझ्या मनात श्रेयासाठी युग आहे. या भांडणात जो वसुताईंच्या बाजूने राहील ना, तर मिथुन तिथे आता मंजुषाला सल्ला देतो की आपली श्रेया खूप जास्त लहान आहे आणि उगाचच असल्या फंद्यात तू पडूच नकोस. तर मंजुषा पुढे तिथे मिथुनला म्हणते की बघता बघताना मुली मोठ्या होतात आणि मुली मोठ्या झाल्यानंतर त्यांचं लग्न करण्यासाठी तुमच्याकडे आहे का तेवढा पैसा? त्यापेक्षा तुम्हाला पुन्हा दादाच्या पायाशीच जावं लागेल. जर श्रेयाचं लग्न युगशी झालं तर आपल्याला कधी पैशांचा प्रॉब्लेमच येणार नाही. परंतु मिथुन तिथे आता चिडतो आणि तो म्हणतो की मला तुझं बोलणं अजिबातच पटत नाहीये. मंजुषा देखील चिडते आणि मिथुनला जाऊन ती खडसावते की आजपर्यंत तुम्हाला बिझनेस करण्यासाठी दादाने इतके सारे भांडवल दिलं, परंतु तुम्ही काय केलं? नेहमी माती खाल्लीत. आणि आता मी माझ्या मुलींच्या भविष्याचा जर विचार नाही केला ना, तर मग त्यांच्या भविष्याचे देखील 3-13 वाजतील. जर तुम्हाला तुमच्या मुलींचं भवितव्य जर बघायचं असेल आणि तिचं लग्न जर युगशी लावायचं असेल तर आपल्याला रम्या आणि पार्थचं लग्न होणं तितकंच महत्त्वाचं आहे. आपण उद्याच नंदिनीच्या घरी जायचं. मिथुन विचारतो की लग्न मोडायला? तेव्हा मंजुषा म्हणते की हो, परंतु मिथुनला हे असं करणं अजिबात पटत नसतं. त्याचे हात आता दगडाखाली अडकलेले असतात. मंजुषाचं ऐकणं त्यालाही भाग असतं. आता चतुराईने असा फटका मारायचा आहे की ती फटका तर बसेल परंतु काठी देखील शाबूत राहील. तेव्हा मंजुषाच्या मनात घाणेरडं कारस्थान शिजत असतं. मिथुनला जरी पटत नसतं तरी त्याचे हात दगडाखाली अडकल्याने त्यातला तिची मदत तर करावीच लागणार असते. तर इकडे नंदिनीला तिची आई तेल लावून देत असते केसांना, तर काव्या तिच्या बाबांची धनंजयची मालिश करत असते. तेव्हा नंदिनी तिच्या आईला म्हणते की आई, हे सगळं ना खरंच मी खूप मिस करणार आहे. तर काव्या तिला चिडवते की का, तुझ्या आहोंना सांग ना हे सगळं करायला. तर नंदिनी चिडते आणि म्हणते की हो का, ते आमचं आम्ही बघून घेऊ. बाबा तुम्ही हिला 2 फटके द्या बरं. तर तिथे आता काव्या म्हणते की बाबा अजिबात नाही या, आता हे आमचं आम्ही बघून घेऊ. तुम्हाला सांगू का बाबा, ही लग्न करून गेल्यानंतर ना आपल्याला नंतर विचारणारच आहे की कोण तुम्ही. त्यावरती नंदिनी म्हणते की काहीही काय बोलतेस ग. तर शारदा म्हणते की होतं बाई असं. मुली जेव्हा सासरी जातात ना त्यानंतर त्या सतत म्हणतात की आठवण येते आठवण येते, परंतु ज्यावेळी माहेर येतात ना तेव्हा ते इथे आल्यानंतर लगेच म्हणतात की जाते बाई माझ्या घरी. कसा असतो ना हा नात्यांचा गोफ. आता ही काव्याच बघ की आत्ता तुला चिडवते परंतु तू सासरी गेल्यानंतर सतत म्हणेल की मला ताईची खूप जास्त आठवण येते. त्यावरती काव्या म्हणते की अजिबात नाही येणारा, कारण आपलं हे ध्यान आहे ना, छोटीशी आरू तिला छेडेल ना मी. काव्या तिथे शारदाला म्हणते की आई तू जास्त सेंटी नको होऊस ग. आता ताई सासरी जाणार आहे, काही दिवस ते आपल्यासोबत आहे तर तिला चिडवू देत ना जरा. तर धनंजय देखील आता थोडा इमोशनल होतो आणि तो म्हणतो की तुमचं काय ग, तुम्ही घारीसारख्या उडून तिच्या सासरी जाऊन भेटून याल तिला, परंतु आईबापाला नाही ना तसं करता येत. इतक्यातच आरू येते. तेव्हा शारदा आरूला तिथे बसायला सांगते. तर आरू लगेचच म्हणते की नाही, मला नाही आवडत असतं, तुम्ही कसं लावता हे चिपचिप तेल. त्यावरती तिथे आता सर्वजण हसत असतात. त्यानंतर शारदा तिथे आरूला तेलाची बाटली आणून द्यायला सांगते. तेव्हा काव्या म्हणते, तिला चिडवते की जा जरा कामं कर. तर तिथे आता धनंजय म्हणतो की आता नंदिनी जाते, नंतर काव्या देखील जाईल. म्हणजे आता हे मालिश वगैरे करणं, चंपी करणं हे सगळं बंदच होईल. त्यावरती आरू तेलाची बाटली घेऊन येते आणि ती चक्क तिने टिश्यू पेपरमध्ये धरून आणलेली असते. आणि आरू तिथे धनंजयला म्हणते की बाबा मी आहे ना तुमच्या केसांना मालिश करण्यासाठी. तर तिथे आता काव्या म्हणते की तू आणि हे सगळं करणार. तेव्हा आरू म्हणते की हो, कारण मुळात मी बाबांना सोडून कुठे जाणारच नाही आहे आणि लग्न तर मुळात करणारच नाही. त्यावरती काव्या तिला चिडवते आणि तिच्या आईबाबांना म्हणते की बाबा ही ना लग्न करणार आहे, फक्त ना घर जावई घेऊन येणार आहे. त्यावरती पुन्हा सर्वजण हसत असतात. आरू तिथे म्हणते की तू गप्प बसा. आता त्या दोघींचे वाद पुन्हा चालू होतात
आता त्यांचे लुटुपुटीचे भांडणं तर चालूच झालेले असतात आणि नंदिनीला हसू तर आवरतच नसतं. तर आजचा हा भाग इथेच संपतोय. पुढे आपण पाहणार आहोत की पार्थ नंदिनी नेमकं ज्या कॅफेमध्ये भेटलेले असतात तिथेच जीवा आणि काव्य देखील भेटलेले असतात. आता पार्थ नंदिनीने एकमेकांसाठी गिफ्ट आणलेले असतात. त्याचप्रमाणे जीवाने जसं हृदयावरती नाव करून तिला गिफ्ट दिलेलं असतं तसंच काव्याने त्याला गिफ्ट दिलेलं असतं. आणि ज्यावेळी नंदिनी जीवा दोघेही त्यांची गिफ्ट उघडून पाहतात, नेमकं त्या दोघांनाही एकच येलो कलर आवडत असतो आणि दोघेही खूप खुश होतात. तर पार्थ तिथे आता पार्थला नंदिनी थँक्यू म्हणते आणि इकडे जीवा काव्याला थँक्यू म्हणतो. तर तोचपर्यंत मंजुषाने नंदिनीचे लग्न मोडण्यासाठी मुद्दाम शारदा धनंजयची एकांतात भेट घेतलेली असते आणि त्यांना ती सांगते की भूतकाळ अजूनही माझी वसुंधरा ताई विसरलेली नाही आहे. जर तुमची मुलगी नंदिनी त्या घरात आली तर तिच्या वाट्याला फक्त दुःख आणि यातनाच येतील. तर ज्यावेळी काव्य इकडे कॅफेमध्ये असते नेमकं तिचं लक्ष नंदिनीकडे जातं आणि ती जीवाला सावध करते. ती सांगते की हे बघ ताई आणि जिजू. तेव्हा जीवा आणि काव्य आता दोघेही घाबरलेले असतात आणि तो दोघेही तिथे चेहरा लपवण्याचा प्रयत्न करतात.